नमस्कार मंडळी. आपण जाणून घेणार आहोत सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चेत असलेल्या एका धक्कादायक प्रकरणाबद्दल. महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल म्हणून ज्याचा उल्लेख केला जातोय तो म्हणजे नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात. नेमका कोण आहे हा अशोक खरात आणि का होत आहेत त्याच्यावर एकामागून एक गंभीर आरोप? नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला 67 वर्षीय अशोक खरात सध्या चर्चेत आहे. स्वतःला फार्मालॉजिस्टिक आणि अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणून घेणाऱ्या या व्यक्तीने राजकीय नेत्यांपासून ते इतर प्रभावशाली लोकांपर्यंत अनेकांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. 2022 मध्ये तो व्हायरल झाला होता आणि तेव्हापासून तो वारंवार राजकीय नेते व सेलिब्रिटी यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. 9 मार्चच्या पहाटे 3:30 वाजता नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या तृप्तबाला या बंगल्यावर धाड टाकली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले. एका 35 वर्षीय पीडित महिलेने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा केलेला गंभीर आरोप आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांना तब्बल 58 लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये काही प्रसिद्ध महिला आणि सेलिब्रिटी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या 15 वर्षात ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली सुमारे 200 कोटी रुपयांची संपत्ती जमवण्याची माहिती समोर येत असून त्याने भविष्य सांगण्याच्या निमित्ताने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचाही आरोप होत आहे. तुम्हाला काय वाटते, या रॅकेटमागे आणखी कोणाचा हात असू शकतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा.